खूप छान करतात. भाकरीचं पीठ घरात तर किती करा आणि हातला बसले काय करावं. माझी मोठी जाऊबाई आहे ही आणि ही भाकर करत आहे. मोठ्या मोठ्या भाकर आणि पातळ पोळीसारख्या करतात आणि टम फुगते. गोंडर असल्यावर ज्वारी आहे का जरा लई चिकट येत ना. जरा तांदूळ घातलं का तांदूळ पुरत नाही. या पिठामध्ये काय काय टाकलेलं आहे? काय नाही टाकलं, नुसती ज्वारीच आहे. ज्वारीचं आहे का नुसतं? ज्वारीचं पीठ आहे नुसतं नाही. मस्त मोठी मोठी झाली. तांदूळ घातल्यावर जास्त पांढऱ्या होतात. अच्छा आणि मऊ. हां. पण तांदूळ पुरण नाही. 5 किलो तरी येते. अर्चनाच्या आईने दिली होती. अशी भाकर टाकायची, खालचा भाग वरती करायचा आहे ना. हां, आणि नंतर पाणी लावायचं. छान. भाकरी करायला का दादीची यादी येते. भरलेले वांगे केले पुन्हा. खोला बरं ते झाकण. केसवाला कट पण आहे. खोला ते. वा वा, हे भरलेले वांगे अशी भाजी केली आणि आता भाकर. तुमचं नाव काय आहे सांगा? माझं नाव रुक्मिणी. पूर्ण नाव सांगा ना. रुक्मिणी प्रल्हाद क्षीरसागर. हां, माझ्या मोठ्या जाऊबाई आहे या. मी वंदना क्षीरसागर बोलते आणि या सुंदर भाकरी तयार करत आहे. बाजरीच्या तर लय भाकर छान पाहता. येते त्या. बाजरीच्या भाकरी तीळ लावून करा तर मस्त येते. आता ती फुगेल का भाकर छान? हां, ते ज्वारी गोंडर आहे आणि काळ्या गोंडाची ज्वारी आहे. पांढऱ्या गोंडाची असलं का पांढऱ्या इकडली भाषा पण थोडी वेगळी आहे, प्रेमळ. ज्वारी नेता ग जाताना नेता गाडीने काय 1 किलो नेते. नागपूरची हे ज्वारी वेगळीच असते, काळी काळी. इकडली एकदम व्हाईट व्हाईट असते. ही काळ्या गोंडाची आहे. पांढऱ्या गोंडाची, लाल गोंडाची असलं का लाल गोंडाची असल्यावर जरा तांबडी होते भाकर. अच्छा. आणि काळ्या गोंडाची असं जरा काळं दिसते. आणि ती पांढरी असते ती पांढरी पटवायचं त्याची आणि मऊ राहते त्या. अच्छा. ही जरा ती सगळ्यात महाग असते ना? हां? सगळ्यात महागवाली असते ती. एकच भाव असते. एकच भाव असते का? पाण्याच्या ज्वारीचं आणि बिन पाण्याच्या ज्वारीचं भाव कमी. आता भाकर किती छान फुलेल ना भाकर. शिले फुगली होती खाली. हां 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 हां. फुगायला येतो. असं त्यावर नाही फुगवत का? डायरेक्टच करता का? हां, हां. वा वा वा, किती सुंदर फुलत आहे पा. वा, मस्त. एकदम पोळीसारखी भाकर फुलते. पा किती सुंदर. वा 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 वा, हवा चाललं छान. किती सुंदर फुलली भाकर. वा वा वा. आता ही त्याचप्रमाणे दुसरी भाकर पण तशीच करते. मस्त, खूप छान. आणि जळली सुद्धा नाही. किती सुंदर ती भाकर फुलली. आपला तवा आता दुसरी किती मोठ्या मोठ्या पोळीसारख्या भाकरी करतात छान पातळ.